नमस्कार. अजिंक्यतारा त्या मालिकेतील हा 24वा भाग. परवा मी म्हटलं पण आता बरेच लोक कॉमेंट्स करायला लागलेले आहेत. माझा टेलिफोन नंबर 98-220-16-299 आहे आणि मेल आय डी arun.godbole009@gmail.com असा आहे. आपणही आपल्या कॉमेंट जरूर पाठवा. ज्या कौतुकाच्या असून देत, टीकेच्या असून देत, सूचनाच्या असून देत, मला आनंद वाटेल. करोनचे नोव्होटेल हे चेन हॉटेल्सपैकीच होते. चेन हॉटेल्सची रचना, रिसेप्शन काउंटर, प्रवेशद्वार वगैरे सर्व ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये जवळजवळ सारखेच छापाच्या मूर्तीसारखे असल्याने आपण एका गावाहून नव्हे तर एका देशातून दुसऱ्यात गेलो व अशा हॉटेलमध्ये उतरलो तर वाटत राहते की फ्रान्समध्ये ज्या खोलीत राहिलो तीच तरी खोली नाही ना. अशा चेन हॉटेल्समुळे स्वतंत्रपणे हॉटेल व्यवसाय करण्यावर गदा आली आहे असा परदेशातला अनुभव आहे. तशी स्वतंत्र हॉटेल जवळजवळ संपतच चालली आहेत. आपल्याकडे आता ताज ग्रुप, ओबेरॉय ग्रुप, वेलकम ग्रुप अशा हॉटेलनी झपाट्याने उभ्या राहत चालल्याच आहेत. म्हणजे मी हे 85ला ऑब्झर्व केलं तर आता तर बऱ्याच ठिकाणी हे हॉटेलचे चेन्स आहेत. त्यामुळे कलोनला हॉटेलच्या खोलीत पोचल्यावर आम्हाला क्षणभर फ्रँकफुर्टच्याच खोलीत आहोत असे वाटले. सकाळ होताना पुन्हा तोच अनुभव आला, पण त्या अनुभवात गुंतून पडायला वेळ नव्हता. सामान पॅक करून हॉटेल सोडून कलोनच्या फेरफटक्याला जायचे होते व मग परस्पर जर्मनीला रामराम करून हॉलंडमध्ये प्रवेश करायचा होता. या धावपळीच्या कार्यक्रमामुळे मला आपल्याकडे मंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यांचे निवेदन वृत्तपत्रातून, विशेषतः जिल्हा वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिल्यास त्याची आठवण झाली. असे निवेदन म्हणजे एक विनोदच असतो. मंत्र्यांच्या धावत्या दौऱ्याचा कार्यक्रम व त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया असे एखादे वृत्त चौकटीत टाकले तर एक तो मास्टरवेक नमुना ठरेल असे मला वाटतं. आता हे काय मी लिहिले आणि कंसात आपल्या प्रतिक्रिया असे लिहिले. पहाटे 3 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन. म्हणजे पोलीस जीप, DV कार व शासकीय अधिकारी रात्रीपासून कोळंबून पडले. सकाळी 9, 10, 11 वाजता विविध कार्यक्रमांना उपस्थिती म्हणजे ते बंदोबस्त आला. दुपारी 12 ते राखीव म्हणजे का कुणास ठाऊक. 3 ते 5 कोणत्या तरी जिल्हा समिती बैठक म्हणजे जिल्ह्यातील अधिकारी दुपारी 2 ते सायंकाळी 7 पर्यंत अडकले. कारण वेळेपूर्वी हजर राहायला पाहिजे तरीही बैठक उशिरा सुरू होणार व त्यात अनेक लोकांची निष्कारण बोलणी निमूटपणे सहन करायला लागणार म्हणून बैठक उशिरा संपणार. 5 ते 7 राखीव पुन्हा कशासाठी? रात्री सोयीनुसार येथे किंवा तेथे मुक्काम किंवा प्रयाण म्हणजे नक्की काय? तरी अशा दौऱ्यामुळे किती शासकीय वेळ, पैसा, श्रम वाया जात असतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मंत्री महोदय येणार म्हणून सर्किट हाऊस, इन्स्पेक्शन बंगला किंवा कार्यक्रमा ठिकाणी विनाकारण बसवून होणाऱ्या छोट्या मोठ्या पुढाऱ्यांच्या मॅनओव्हर्सच्या लॉसचे काय हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. यावेळी ब्रिटिश परंपरेचा पोशाखी वारसा म्हणून मंत्री जातील तेथे स्थान महात्म्यानुसार त्यांच्याबरोबर 5, 10, 15 पोलिसांच्या पथकाची मानवंदना हाही गंभीरच प्रश्न आहे. एकीकडे पोलीस कुबक अपुरी म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांना अशा अनावश्यक कामात गुंतवून ठेवायचे. हा सरकारी खाक्या म्हणजे न सुटणारे कोडे आहे. भारतीय प्रजासत्ताकातील ही सरंजाई आणि पोशाखी परंपरा जपणारा हा पोकळ प्रकार जेव्हा बंद पडेल तो सुधी. अर्थात आमचा दौरा मंत्र्यांच्या दौऱ्याप्रमाणे असला तरी आम्हाला असल्या सोपस्कारांचा व्याप नव्हता. त्यामुळे बॅग आणि बॅगेज बसमध्ये टाकून ब्रेकफास्ट व्यवस्थित करून बसमध्ये स्थानापन्न होणे हा एककलमी कार्यक्रम वेळेत उरकला व कॅथेड्रलकडे कूच केले. बस थोडी लांब उभी करून पायी चालत निघालो तेव्हा लक्षात आले की कॅमेऱ्यातील रोल संपला आहे. वाटेत लागल्या पहिल्या दुकानात रोल घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सगळ्यांच्या बरोबर राहायचे तर खरेदीत वेळ घालवणे इष्ट नव्हते. त्यामुळे त्या दुकानातील युवतीने जेवढ्या मार्कनं तो रोल सांगितला तेवढे मार्क म्हणजे जर्मन चलन देऊन मी बाहेर पडलो. पण थोडे पुढे गेल्यावर मार्कचे डॉलर व डॉलरचे रुपये असा द्राविडी परिणाम तोंडी पंचराशिक मांडून मी केला. आम्हाला तोंडी हिशोब होते. त्यामुळे पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी हे सगळे प्रकार होते 2.5कीपर्यंत आणि त्रैराशिक, पंचराशिक होतं. त्यामुळे तो हिशोब केला. तेव्हा लक्षात आले की ते रोज जवळजवळ दुपटीने महाग पडले आहेत. क्षणभर वाटले की परत जावे व त्या दुकानात जाऊन जरा सातारा हिसका दाखवा, पण तेही शक्य नव्हते. म्हणून मग हा खर्च अक्कलखाली जमा केला. पण तरीही मनाला रुखरुख लागून राहिली की जर्मन माणसे अतिशय तत्वनिष्ठ समजली जातात. त्यांच्या हातून ही फसवणूक झालीच कशी? पुढे भारतात परतल्यावर हे मी रोल जेव्हा डेव्हलपिंगला दिले
तेव्हा ही रुखरुख संपली, तेव्हाच संपली. कारण हे रोल स्लाईडसाठी वापरायचे होते, म्हणून त्यांची किंमतही साध्या रोलपेक्षा दुप्पट होती. प्रवासी लोक सहसा असेच रोल घेऊन त्याच्या स्लाईड्स बनवतात असा तिचा अनुभव असल्याने त्या युवतीने तेच आणि ते सुद्धा योग्य किमतीला दिले होते. या प्रसंगामुळे जर्मनांची इंटेग्रिटी सिद्ध झाली व त्यामुळे अन्य फोटोबरोबर त्या 2 रोल्सच्या 60-70 सुरेख स्लाईड्ससुद्धा मिळाल्या. तो फायदा वेगळाच. कलोन ही राईनलँडची जुनी राजधानी. सुमारे 2000 वर्षांची ऐतिहासिक परंपरा या शहराला आहे. या नगराची स्थापना उबी या जर्मन जमातीने केली. रोमन संस्कृतीच्या उभरत्या काळात 5व्या शतकात कलोनिया या नावाने या शहराचे महत्त्व व प्रसिद्धी वाढली. ते महत्त्व पुढेही वाढत राहिले आणि आजही कलोन हे वायव्य जर्मनीतील महत्त्वाचे व्यापारी व वाहतुकीचे केंद्र मानले जाते. तेथील कॅथेड्रेल हा कलोनचा अविभाज्य व अनन्यसाधारण महत्त्वाचा वारसा आहे. हे कॅथेड्रेल गोथिक शिल्पपद्धतीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची उभारणी सन 1248 मध्ये सुरू झाली. अनेक तज्ज्ञ, तंत्रज्ञ, वास्तुशिल्पकार यांच्या कल्पना मूर्त करीत तब्बल 600 वर्षांनी म्हणजे 1880 साली ते पूर्ण झाले. त्याचे एका शेजारी एक असे आवळेजवळे भव्य टॉवर्स लांबपासून नजरेत भरतात. त्यांची उंची 450 फूट आहे. आल्प्सच्या उत्तरेकडील शुद्ध गोथिक कलेची सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कॅथेड्रलचे आतील दालनसुद्धा भव्य आहे. आज शिरताच तेथील शांतता, भव्यता आणि गांभीर्य मनावर आगळाच परिणाम करते. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीवर भीषण बॉम्ब वर्षाव होऊनही या कॅथेड्रलला काही नुकसान पोचले नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल भाविकांच्या मनात वेगळीच श्रद्धा आहे. या कॅथेड्रलच्या चारही बाजूंनी कलोनचा मुख्य शॉपिंग एरिया आहे. जर्मनीतला तो आमचा शेवटचा दिवस असल्याने शॉपिंग म्हटल्यावर आमच्या ग्रुपमध्ये सर्वांनाच, विशेषतः महिला वर्गाला अगदी स्फुरण चढले. दुकानामागून दुकाने पालथी घालत नेल कटरपासून ते पर्सनल कॉम्प्युटरपर्यंत सर्वच वस्तूंची चौकशी चालू राहिली. कोणत्याही दुकानात घासाघीस हा प्रकार नव्हता. वस्तू पसंत पडली तर त्यावर लावलेल्या लेबलप्रमाणे मार्क मोजायचे, नाहीतर गप्प बसायचे. फुलझाडे कापायची कात्री जर्मनीत छान मिळते म्हणून हिच्या एका मैत्रिणीने ती आणायला सांगितली होती. आता बागकामाच्या कात्रीत जर्मन विशेषते काय असणार असे म्हणून पाहिले. भारत आता अणुबॉम्ब बनवू शकतो, तर असली कात्री काय आपल्याकडे मिळणार नाही का? तुझ्या मैत्रिणीचा हा इम्पोर्टेड कात्री आग्रह कशाला? ती काय दिवाणखान्यात घेऊन स्टेटस सिम्बॉल म्हणून येणाऱ्या जणांना दाखवायची का? शिवाय कात्रीमध्ये विमान प्रवासातील 20 किलोपैकी पाव किलो वजन केले. तेव्हा तू हा हट्ट सोड असे मी परिपूर्ण सांगून पाहिले. शेवटी जर मलाही माझ्या मित्राने जर्मन चाकू आणायला सांगितलंय, तू कात्री घेतलीस तर मी एक जर्मन चाकू जर्मन रामपुरी घेईन असा सज्जड दमी मी दिला. पण व्यर्थ. मग भरपूर पायपीट करून अनेक दुकानदारांना इंग्लिशच्या दुबळ्या आधाराने सतावल्यानंतर एकदाची ते कात्री मिळाली. हिला अगदी गुलबकावलीचे फूल मिळाल्याचा पत्नीला आनंद आणि मला फूल झाल्याचा असा एकदम दुहेरी आनंद आम्हाला प्राप्त झाला. आमच्या अल्प बजेटमध्ये शक्य होईल तेवढ्या बऱ्याच जर्मन व्यापाऱ्यांना श्रीमंत करून आम्ही शॉपिंग हा प्रकार संपवला व बस गाठली. शॉपिंगमुळे बसला एखाद्या मालगाडीचे स्वरूप आले होते. व्यंकटरामन महाशयांनी तर चक्क 2 मोठ्या सुटकेसेस खरेदी करून अंतर्गत रस्ता रोको आंदोलन उभे केले होते. इतरांनी मोठमोठ्या शॉपिंग बॅग ठेवून ती परिस्थिती गंभीर करण्यास आपापल्या परीने हातभार लावला होता. भरलेले पोते पुन्हा एकदा हलवले की जशी त्यात थोडी जागा निर्माण होते, तद्वत बस हल्ल्यावर हातपाय हलवायला जागा झाली. जर्मनीला शेवटचा प्रवास संपवून आम्ही हॉलंडमध्ये म्हणजे पवनचक्क्यांच्या प्रदेशात प्रवेश करणार होतो. वाटेत एका रेस्टॉरंटमध्ये पोटपूजा झाल्यावर पुन्हा मार्गक्रमणा सुरू झाली. साधारण अर्धा एक तास प्रवास झाल्यावर प्रवाशांची भरल्या पोटी आपापल्या खरेदीविषयी चर्चा सुरू झाली. तुम्हाला थोडे महागच पडले. छे तुमच्या आमच्या क्वालिटीत फरक आहे, हे पहा ना, लेदर कसं वेगळे आहे ते, असे संवाद जडू लागले. त्याचबरोबर ते लेदर कसं आहे हे दाखवण्यासाठी 4 फुटी सुटकेस उचलून मधल्या 2 सीट्सचा अडथळा पार करून देणे व परत घेणे असा गोविंद घ्या गोपाळ घ्याचा प्रकारही सुरू झाला. मंडळी या प्रकारात दंग असताना पुढच्या सीटवरून बॅनर्जीचा कापरा आवाज आला, प्लीज स्टॉप द बस, आय हॅव लॉस्ट माय पासपोर्ट. ते शब्द ऐकले मात्र बसमध्ये एकदम गंभीर शांतता पसरली. पासपोर्ट नाही म्हणजे हॉलिडमध्ये प्रवेश नाही. पूर्वीच्या बालकथांमधील जादूगाराचा किंवा चेटकिणीचा प्राण एखाद्या पोपटात बंदिस्त केला असेल, तसाच परदेश प्रवासात तुमचा प्राण
या पासपोर्टमध्ये भरून ठेवला असतो. सर्वच मंडळी चळकली. जॉन एकीकडे हबकला आणि त्याचवेळी उखडलाही. प्रत्येक वेळी तो सांगायचा की प्रत्येकाने आपापला पासपोर्ट पहा, जपून ठेवा. या दरवेळा वाक्यांची आम्ही खरं म्हणजे टवाळी उडवायचो. पण आता जॉनला त्याचा राग आवरत नव्हता. करोनपासून 60 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही बसमध्ये सचिंत अवस्थेत सापडलो होतो. पासपोर्ट कुठे राहिला असेल, तो परत मिळेल का, त्यासाठी बस परत मागे न्यायची का, नाही मिळाला तर बॅनर्जीला मागे ठेवून बाकीने पुढे जायचं का, असे अनेक प्रश्न बॅनर्जीच्या त्या एका वाक्यात दडले होते. बॅनर्जी बिचारा हातबल झाला होता. अशा प्रसंगी नवरे मंडळी जे नेहमी करतात तोच मार्ग त्याने अवलंबला. तो मिसेस माया बॅनर्जीला म्हणत होता, आपण कलोनमध्ये ट्रान्झिटर घेतला, मी पैसे दिले व पासपोर्ट तुझ्या हातात दिला, तू कुठे ठेवलास, असा कसा सापडत नाही. ती मिसेस बॅनर्जी गरीब होती, सरळ स्वभावाची. नवऱ्याची सरबत्ती ऐकून तिच्या डोळ्यात गंगा यमुना अवतरल्या. ती म्हणाली, अहो तुमच्या बॅगमध्येच ठेवला होता. मग गेला कुठे, बॅनर्जीचा प्रतिप्रश्न. मग आम्ही काय मंडळी भाभींच्या मदतीला धावलो व बॅनर्जीला आठवले, गरजता आरडाओरडा करून काय फायदा, आधी तुमच्या दोन्ही बॅग तपासा. भाभींचा एकटीचा काय दोष, तुझी चूक आहेस की. मग त्या दोन्ही बॅग उलट्या सुलट्या केल्या गेल्या. शीटवरच्या रॅकमध्ये पडला असला तर पाहावे म्हणून बच्चा राहणारे आमचा तरुण व पत्नी या दोन तरुणांनी वर चढून शोध घेतला, पण कुठेच काही पत्ता लागेना. आता मात्र बॅनर्जी हातात आला. त्याने काकुळतीला येऊन विचारले, आता काय करायचे. त्याच्या या प्रश्नाला कारुण्याची एक विलक्षण झालर होती. त्याला जणू विचारायचे होते, मला एकट्याला सोडून तर तुम्ही नाही जाणार. मनुष्य स्वभावाचा अंत लागत नाही हेच खरे. इतक्या दिवसांच्या प्रवासात आम्हा मंडळीच्या आपसात काही कमी वाद झाले नव्हते. काही वेळा तरी या वादांना अगदी हमरीतुमीचे स्वरूप आले होते. बॅनर्जी त्याला अपवाद नव्हता, पण त्याचबरोबर सर्वांची स्नेहबंधही जुळले होते. त्यामुळे बॅनर्जीवर हा प्रसंग आल्यानंतर वाद करणारे वाद विसरले. आम्ही सर्व 30 जणांनी सांगितले, आपण बरोबर निघालो आहोत, बरोबरच जाणार. आता बस परत वळवू, आपण थांबले रेस्टॉरंट गाठू, तू ज्या ज्या दुकानात गेला तेथे जाऊन तपास करू आणि तेथेही पासपोर्ट नाही मिळाला तर हॉलंडचा एक रद्द करून येथेच थांबू, डुप्लिकेट पासपोर्ट घेऊ व सगळे बरोबरच पुढे जाऊ. जॉनने लिओला बस परत वळवायला सांगितले. नेहमीप्रमाणे लिओचा पारा चढला. तो म्हणाला, या प्रवासाचे जादा पैसे पडतील, ते कंपनी देईल का. हा प्रश्न ऐकल्यावर एरवी शांत असणारे गंभीर पकडे डॉक्टर पद्मनाभन सुद्धा भडकले. ते म्हणाले, ते पैसे आम्ही करू, ते पैसे आम्ही भरू, तुम्ही फिकीर करू नका, वी ऑल आर वन. या भावनोद्रेकाने सगळेच भरले होते. लिओने निमूटपणे बस परतीच्या प्रवासाला वळवली. आमचा टूर लीडर जॉन होता कट्टर कॅथॉलिक व मोठा भाविक पण होता. तो म्हणाला, कठीण प्रसंगी परमेश्वराची प्रार्थना मार्ग दाखवते. आपण वेगवेगळ्या धर्माचे आहोत. आता 2 मिनिटे शांतता पाळून आपापल्या धर्माची आणि परमेश्वराची प्रार्थना करूया, पाहूया काय उपयोग होतो का. या प्रार्थनेने काय फरक पडणार असे सगळ्यांना वाटत होते, पण दुसरा काही बुद्धिप्रामाण्यवादी उपाय तुर्तास तरी करण्यासारखा नव्हता. म्हणून सर्वच जण 2 मिनिटे स्तब्ध राहिले. माझाही अशा गोष्टीवर फारसा विश्वास नाही, पण काही वाटते की तुम्ही त्याला देव म्हणा, नियती म्हणा, परमतत्व म्हणा किंवा आणखी काही म्हणा, अशी काही गोष्ट खरोखरीच असावी. प्रार्थनेनंतर 5 मिनिटांनी बॅनर्जीने हताश मुद्रेने पाय लांब केले आणि चक्क त्याच्या पायाशी मॅटिंगच्या खाली गेलेला पासपोर्ट मिळाला. तो उठून उभा राहिला आणि त्याला फक्त 2 शब्द बोलता आले, थँक्यू फ्रेंड्स. एवढा म्हणला तो. त्यापुढे त्याला भावनाने रडूच कोसळले. बसमध्ये आनंदाचा जल्लोष आला. लिओच्या फ्रीजचे दार उघडून सार्वत्रिक बिअरपासून कोकपर्यंत जलपान करून मंडळीने आनंद साजरा केला. लिओलाही एव्हाना आम्ही भारतीयांच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळाली होती. त्याने माईक उचलला, स्पीकर ऑन केला आणि म्हणाला, आत्ता आनंदाप्रित्यर्थ जे जे टीन्स फोडले गेले ते माझ्या वतीने समजायचे आहेत. त्याचे पैसे कोणी देऊ नका. माणुसकीच्या गहिवरात तोही मागे राहिला नव्हता. ज्या जल्लोषात जर्मनी व हॉलंडमध्ये सरहद्द केव्हा आली ते कळलेच नाही. सरहद्दीवर पासपोर्ट व्हिसा तपासणीचे नियम सोपस करून आम्ही हॉलंडमध्ये प्रवेश करते झालो. हॉलंडला पवनचक्काचा देश किंवा ट्युलिप्सचा देश असेही म्हणतात. आम्ही गेलो तो हंगाम ट्युलिप्सचा नव्हता, पण वाऱ्याच्या नैसर्गिक जोराचा उपयोग करून
नवऊर्जा निर्माण करणाऱ्या पवनचक्क्या मात्र मौजूद होत्या. कल्पना एकच झाली तरी प्रत्येक पवनचक्की वेगळ्या पद्धती वाटत होती. दुतर्फाची हिरवळ मधून दिसणारे पाळीव गायींचे कळप हे सगळं पाहत पाहत आम्ही ॲम्स्टरडॅममध्ये शिरलो आणि हॉटेल इबिसच्या दारात उभे ठरलो. हा भाग इथे पूर्ण करूया. हॉलंडचा पुढचा प्रवास जो आहे तो उद्या सुरू करूया.